नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजारभाव 10,000चा टप्पा गाठणार का, तुरीचे बाजारभाव 10,000 पार करणार का, याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून तुरीला 7,000 रुपये 8,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मिळत आहे. याच्यामध्ये हिंगोली असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, या सर्व ठिकाणी तुरीला 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे. परंतु तुरीचे दर आता वाढणार का, तूर 7-8 हजाराचा टप्पा पार करून 10,000वरती जाणार का? बघा, एप्रिल आता 15-16 तारीख आलेली आहे, तरी पण आत्तापर्यंत बाजारभाव 7,000-8,000 रुपयेपर्यंत आहे. मग तूर आता हा टप्पा कधी ओलांडणार? 20 एप्रिल नंतर तुरीचे बाजारभाव 20 एप्रिल नंतर तुरीचा बाजारभाव कसा असणार, याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. बघा, यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार आहे. याचं कारण का? बघा, तूर उत्पादक शेतकऱ्यांना मालामाल होणार आहे. कारण का? तूर उत्पादक शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये तुरीचा चांगले बाजारभाव बघायला मिळणार आहे. आता सध्याचा विचार जर केला तर 7,000-8,000चे बाजारभाव 9,000-10,000 पर्यंत जाणार आहे. का तूर बाजारभाव वाढणार आहे, याचा सविस्तर आपण आज चर्चा चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. महाराष्ट्रात आजच्या मितीला तूर बाजारभाव 10,000चा टप्पा पार करून 11,000-12,000 जाणार का? महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 तुरीच्या जाती आहेत, लाल, पांढरा आणि काळ्या. काळ्या जातीची तूर जी आहे आता 10,000 पर्यंत आहे. लाल आणि पांढऱ्या जातीची तूर ही काळ्यापेक्षा थोडीशी कमी आहे, ती 10,000 पर्यंत आहे. महाराष्ट्रातील तुरीला आता खरंच बाजारभाव वाढणार का? तर याचं उत्तर आहे हो. कारण का? महाराष्ट्रातील बियाणे कंपन्यांनी आता तूर खरेदी करायला सुरुवात केली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण तूर वाढण्याचं, जे काही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात चांगली मागणी वाढलेली आहे. आणि जे काही नाफेड आहे, नाफेडने सुद्धा आता तूर खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. असे 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे आहे, विशेष सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्रात तुरीला येत्या काही दिवसामध्ये चांगले बाजारभाव मिळत आहे. 7,000-8,000 पर्यंतचा जो बाजारभाव आहे तो आता वाढण्यास सुरुवात हळूहळू होणार आहे. कारण का? पहिलं कारण जर महत्त्वाचं ठरलं तर बियाणे कंपन्यांना जो रॉ मटेरियल म्हणून जो बियाणे तयार करण्यात तूर लागत असते, हिची खरेदी आता हमी भावापेक्षा जास्त बाजारभावाने सरकारने त्यांना घ्यायला लावलेली आहे. म्हणजेच 8,000, 8,500, 9,000 पर्यंत आता तूर बाजारभाव जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही महत्त्वाचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुरीचे प्रोडक्ट्स आणि तूर बाजारभाव जे काही महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केट असेल, इंदोर, गुजरात असेल, त्याचबरोबर पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, इथं सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे. सध्या लग्न सराई चालू झालेली आहे आणि जे काही सणवार आहे यांच्यामुळे तुरीला महाराष्ट्राच्या बाहेर चांगली बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील बाजारपेठेचा अंदाज जर घेतला, सध्या तिथे 9-9,500 पर्यंत इंदोर, उज्जैन मंडीमध्ये तूर बाजारभाव पोहोचला आहे. महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा 7,500 पर्यंत तूर बाजारभाव आहे. येत्या काही दिवसामध्ये हे तूरचं गणित बदलून लवकरात लवकर तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे. महाराष्ट्रातील आजचा विचार जर करता, महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर मार्केट कोणते कोणते आहेत याचा एक अंदाज घेऊया कुठपर्यंत बाजारभाव गेला आहे. याच्यामध्ये लातूर असेल, परभणी असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, अकोला असेल, मलकापूर असेल, हे ठराविक तुरीची महत्त्वाची मार्केट आहे. इथे आवक घसरण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच येत्या दिवसामध्ये अजून बाजारभाव वाढणार आणि तुरीला अत्यंत चांगले दिवस येणार आहे. महाराष्ट्रात तुरीचे लेटेस्ट डेली अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. हे झालं पहिलं, बियाणे कंपन्या खरेदी करणार. दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे, जे काही आपण नाफेड संस्था आहे किंवा ज्या बियाण्यांच्या जे काही सरकारी संस्था आहे, या संस्थासुद्धा आता तूर खरेदी करण्यास सुरुवात करीत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तुरीचे लागवडीचे महत्त्वाचे महिने आहे. त्याच्यासाठी जे काही बफर स्टॉक म्हणतो त्यांना सरकारने नाफेड असेल किंवा इतर महत्त्वाच्या संस्थांना तूर खरेदी करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सांगितले आहे. म्हणजे येत्या काही दिवसात नाफेडसारख्या यंत्रणा डिजिटल माध्यमातून तूर खरेदी करणार आहे. म्हणजेच जे काही GPS ट्रॅकिंग असेल किंवा त्याचं मार्केट म्हणजे शेतकऱ्यांकडून घेणार आहे. अशा पद्धतीने येत्या काही दिवसात तुरीला चांगला बाजारभाव मिळेल, यात काही शंका नाही. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला तुरीचे लेटेस्ट अपडेट असतील, तुरीचे डेली बाजारभाव असतील, तुरीच्या इतर जे काही महत्त्वाच्या समस्या असतील यांच्याविषयीचा व्हिडिओ आमचा चॅनलवरती डेली येत असतो. व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.